नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आपण सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यातील अनेक परिसरामध्ये आज पावसानं चांगलीच हजेरी लावली। राज्यातील अनेक परिसरामध्ये आज धुवाधार पाऊस झाला, विजांच्या कडकडाटासह पाऊस झालेला आहे। बरेच शेतकऱ्यांचे कमेंट आले की सर आमच्या इकडे जोरदार पाऊस झालेला आहे। तर मित्रांनो, यामध्ये विजा पडण्याचं प्रमाण जास्त आहे, तर अनेक परिसरामध्ये विजाही पडाल्या, त्यामुळे आपण आपली काळजी घ्यावी। कारण की मित्रांनो, जोरदार पाऊस हा पडत आहे। तर आज रात्रीलाही जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। आज रात्रीला कोकणातील परिसर, मध्य महाराष्ट्रातील परिसरामध्ये आणि विदर्भातील परिसरामध्ये रात्रीलाही मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, आता कोणत्या परिसरामध्ये पावसाचा अंदाज असणार आहे, आपण संपूर्ण माहिती पाहूयात। त्यापूर्वी मित्रांनो, आपण आपली सर्वांची काळजी घ्या, कारण की हा पाऊस जो होत आहे यामध्ये विजा पडण्याचं प्रमाण जास्त आहे। अनेक परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार होत आहे आणि त्यामुळे आपण आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी। झाडाखाली वगैरे आपण प्राण्यांना बांधू नये, पाळीव प्राण्यांना। तर मित्रांनो, आज रात्रीला, मध्यरात्री आणि रात्रीला आता कोल्हापूर, कुरंदवाड, सांगली, कोडोली, इस्लामपूर, त्याचबरोबर तासगाव, कोची, जत, विटा, वडूज, सातारा, सांगली, पाटण, इकडे पेलीव, पंढरपूर, अकलूज, बारामती, लोंढण, फलटण, वाई, सासवड, पुणे या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे। आणि कोकणातील परिसर जर आता पाहिला, रोहा, लावासा, गोरेगाव, दापोली, प्रतापगड, त्याचबरोबर इकडे खेड, चिपळूण, माखजन, रत्नागिरी, साखरपाचा परिसर, त्याचबरोबर राजापूर, कुंकेश्वर, फोंडाचा परिसर, या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा इशारा त्या ठिकाणी आज देण्यात आलेला। या ठिकाणी रात्रीला पाऊस असणार आहे। आणि विदर्भातील इकडे मित्रांनो, विदर्भातील परिसर पाहिला तर चंद्रपूर, गडचिरोली, अहेरी, आसिफाबाद, भामरगड या ठिकाणी पाऊस आहे। आणि मराठवाड्यातील परभणी, मालेगाव, परळी, केज, लातूर, पेठ, उदगीर, नांदेड, हिंगोली, लोणार, वाशिम, जालना, पुसद, उमरखेड या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याचा विजांच्या कडकडाटासह अंदाज या ठिकाणीही देण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपण मागील जो अंदाज देत होतो तर तो अंदाज आज तंतोतंत खरा ठरलेला आहे। अनेक परिसरामध्ये पाऊस झाला। तर मित्रांनो, कमेंट बऱ्याच शेतकऱ्यांचे आले। त्याचबरोबर आता आपल्या कोणत्या परिसरामध्ये सध्या पाऊस सुरू आहे हे देखील आपण कमेंटमध्ये विचारू शकता। त्याचबरोबर आपल्या भागातील अंदाज जाणून घ्यायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही कमेंटद्वारे आपल्या भागातील संपूर्ण अंदाज जाणून घेऊ शकता। आणि कोणत्या परिसरामध्ये सध्या पाऊस सुरू आहे कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।